आशाताई निवडून येणं ही आशाताईंची गरज नाही. आशाताई निवडून येणं ही ह्या मतदारसंघाची नाही, ती तालुक्याची गरज आहे. कारण ही श्री जन्माला येणं, अशी श्री जन्माला येणं हे सोपं नाहीये. हे आपल्या तालुक्याचं नशीब आहे आणि या गटाचं नशीब आहे. आशाताईंचा दिवस कधी सकाळी 6ला चालू होतो, कधी सकाळी 7ला चालू होतो. दिवसभर फक्त आणि फक्त काम, हा भेटेल त्याचं ते काम, हा भेटेल त्याचं ते काम. निधी लाखोचा कोटीचा तो सोडून द्या, वैयक्तिक किती कामं आशाताईंनी केली असतील त्याची गणना येत नाही. मुख्यमंत्री सहायता निधीचे डॉक्टर मानसिंग साबळे, मुख्यमंत्री सहायता निधीतून आशाताईंनी जे काही उपचार पेशंटसाठी केले, डॉक्टर मानसिंग साबळे एकदा बोलता बोलता मला एवढंच म्हटले की आशाताईंनी ऑथोराइज मुख्यमंत्री सहायता निधीतून 3,500 पेशंटची ऑपरेशन माझ्याकडनं फुकट करून घेतली. लक्षात घ्या किती आहेत की नुसती फोनवर सांगितलंय हा पेशंट येईल, मग त्याच्यामध्ये कॅन्सर सारखे पेशंट असतील, त्याच्यामध्ये मोठमोठ्या आजाराचे पेशंट असतील. आणि मला एवढंच या ठिकाणी सांगायचं, मी जास्त बोलणार नाही. ताईंना निवडून देणं ही तुमची आमची गरज आहे. आज ही त्यांच्या माहेर त्या ठिकाणी आलेली आहे. लाखो करोड रुपयाचा निधी येईल जाईल, परंतु ताई या जिल्हा परिषद मतदारसंघात असणं हे तुमच्या आमच्यासाठी लक्षात घ्या. होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका ज्यांच्यासाठी तुम्ही जमल्यात, ते एक आशादायक नेतृत्व. त्यांच्याकडे पाहिल्यावर कधी कधी वाटतं की काही लोकांचा जन्म हा फक्त दुसऱ्याच्या कल्याणासाठी होतो की काय, परंतु दुसऱ्याचं कल्याण करता करता इतका संघर्ष ह्या जीवाला का करावा लागतो. कधी कधी आशाताईंकडे पाहिल्यावर खरोखर खूप वाईट वाटतं की आयुष्यातला क्षण जसं आशाताईंना कळत असेल, मला वाटतं आशाताई म्हणजे माझ्या दृष्टीने एक सामान्य स्त्री नक्कीच नाही. आशाताई म्हणजे एक सर्वसामान्य स्त्री असणारे नेतृत्व. खरं तर आज आशाताईंचा माहेर आहे आणि आज जो मागायला आली आहे, आणि हे मागत असताना माझ्या माहितीप्रमाणे ज्यावेळेला वाटतं की माझ्या माहेरची लेक, ही माझी माहेरची कन्या आहे, ही माझी बहीण आहे, ही माझी गाववाली आहे, ही ज्या वेळेला आर्वीकरांची भावना तयार होईल ना, आशाताईंचं जीवन आम्ही राजकारणात खूप जवळून पाहतोय. आशाताई निवडून येणं ही आशाताईंची गरज नाही. आशाताई निवडून येणं ही ह्या मतदारसंघाची नाही, ती तालुक्याची गरज आहे. कारण ही श्री जन्माला येणं, अशी श्री जन्माला येणं हे सोपं नाहीये. हे आपल्या तालुक्याचं नशीब आहे आणि या गटाचं नशीब आहे. ज्या वेळेला आशाताईंकडे मी बघतो, मी नेहमी सांगत असतो, ताई तुम्ही सर्व महिलात दिवसभरात सकाळी 10 वाजता तुम्ही शेतात जाताय, 4 तास काम केल्यानंतर तुम्ही पुन्हा अर्धा तास जेवणाला थांबतायत, परत 4 तास काम करतायत. परंतु आशाताईंचं आयुष्य खरंच तसं नाहीये. आशाताईंचा दिवस कधी सकाळी 6ला चालू होतो, कधी सकाळी 7ला चालू होतो. दिवसभर फक्त आणि फक्त काम, हा भेटेल त्याचं ते काम, हा भेटेल त्याचं ते काम. निधी लाखोचा कोटीचा तो सोडून द्या, वैयक्तिक किती कामं आशाताईंनी केली असतील त्याची गणना येत नाही. मी एक उदाहरण तुम्हाला या ठिकाणी सांगतो की मुख्यमंत्री सहायता निधीचे डॉक्टर मानसिंग साबळे, मुख्यमंत्री सहायता निधीतून आशाताईंनी जे काही उपचार पेशंटसाठी केले, डॉक्टर मानसिंग साबळे एकदा बोलता बोलता मला एवढंच म्हटले की आशाताईंनी ऑथोराइज मुख्यमंत्री सहायता निधीतून 3,500 पेशंटची ऑपरेशन माझ्याकडनं फुकट करून घेतली. लक्षात घ्या किती आहेत की नुसती फोनवर सांगितलंय हा पेशंट येईल, मग त्याच्यामध्ये कॅन्सर सारखे पेशंट असतील, त्याच्यामध्ये मोठमोठ्या आजाराचे पेशंट असतील. म्हणून मी सांगतो की आशाताई हे असामान्य नेतृत्व आहे. आणि आशाताई निवडून, आशाताई ज्या वेळेला 2002 साली या तालुक्यात आल्या ना, त्यांचं जे घर होतं तसंच आजही आशाताईंचं घर आहे. राजकारणात ही स्त्री पैसे कमवायला आली नाही, ही स्त्री तुमचं आमचं जीवन घडवायला या ठिकाणी आलेली आहे. आणि मला एवढंच या ठिकाणी सांगायचं, मी जास्त बोलणार नाही. ताईंना निवडून देणं ही तुमची आमची गरज आहे. आज ही त्यांच्या माहेर त्या ठिकाणी आलेली आहे. लाखो करोड रुपयाचा निधी येईल जाईल, परंतु ताई या जिल्हा परिषद मतदारसंघात असणं हे तुमच्या आमच्यासाठी लक्षात घ्या की ज्या स्त्रीकडे पाहून खरोखर मन रवलं पाहिजे की जी स्त्री आयुष्यातले 17 18 तास काम हे तुमच्यासाठी करते. तिला संध्याकाळी रात्री किती वाजता घरी जायचं हे माहीत नसतं आणि सकाळी 6ला बाहेर पडायचं असतं.
मग दशक्रिया करायच्या असतात, मैत्री करायच्या असतात आणि संध्याकाळी किती घरी वाजता यायचं हे माहीत नसतं. याच्यावरून विचार करा की ही स्त्री आपल्यासाठी किती किती झटती आहे. आणि एवढंच मी तुम्हाला सांगेल की हे माहेरचं भरभरून देणार हळदी कुंकवाचं जे दान आहे हे तिला खूप भरभरून द्या. या गावातनं आशाताई जिल्हा परिषदसाठी उभ्या आहेत, आमचे संजूभाऊ वराडी पंचायत समितीसाठी उभ्या आहेत. दोघांची कमळ निशाणी आहे आणि मला पूर्ण खात्री आहे कमळ हे जे प्रतीक आहे देवी लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि निश्चित आशाताईंच्या रूपाने एक साक्षात लक्ष्मी, एक सरस्वती तुमच्या सोबत आज हे दान मागायला आली आहे. हळदी कुंकवाबरोबर तुम्ही तिला ते दान द्या. एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी मनापासून विनंती करेल. करता आर्वी गावामध्ये असणारं प्रेम, तुमचा असणारा स्नेह निश्चित तुम्ही आशाताईंना या ठिकाणी आपलं कमळावरती मत द्याल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद.